नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. मानवी जीवनात शिक्षणाला अतिशय महत्त्व असतं. शिक्षणाशिवाय त्याचे आयुष्य पुढील प्रमाणात तो जगू शकत नाही आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षण. म्हणूनच या ठिकाणी गोदाकाठ एज्युकेशन सोसायटीचे ब्राईट फ्युचर किड्स प्री स्कूलचे उद्घाटन गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निफाडचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर यांच्या शुभ हस्ते झालं. यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक शिवाजी आप्पा गडाख, राजेंद्रजी ढोकळे, दिगंबरजी गीते, बच्छाव क्लासेसचे संचालक बच्छाव सर, त्याचप्रमाणे अरविंदजी जिकारे, माणिकरावजी बोरस्ते, खंडू पाटील बोडके, रावसाहेब पाटील, वसंतरावजी जाधव, नंदकिशोर राजोळे, भाऊसाहेब कातकडे, दिलीप शिंदे, सारिकाताई डेरले, राजे कुठे, सदाशिव खेलुकर, ओहळ सर तसेच निकम सर, अचिवर कॉलेज निफाडचे लोखंडे सर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्याचबरोबर प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या प्री स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रत्येक वर्गात जाऊन त्याची या ठिकाणी फीत कापण्यात आली आणि या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आपली प्रतिक्रिया या प्रसंगी देण्यात आली. सर्व मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया देऊन शुभ आशीर्वाद, त्याचप्रमाणे शाळेविषयी केलेलं, या संस्थेविषयी केलेलं वैशिष्ट्यपूर्ण काम हे अतिशय महत्त्वाचं असल्याची माहिती या ठिकाणी मान्यवरांनी दिली. परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यात यावं अशा पद्धतीच्या मान्यवरांच्या अपेक्षा या ठिकाणी उपस्थित दर्शविण्यात आल्या. मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. एज्युकेशन सोसायटी संचलित ब्राईट फ्युचर किड्स प्री स्कूल आज या नवीन स्कूलचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सभापती, आमचे सहकारी आदरणीय बाळासाहेब आप्पा, निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी राजाभाऊ ढोकळे, दिगंबर नाना, त्याचप्रमाणे मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे तालुक्याचे संचालक शिवाजी आप्पा, डांगळे सर, सागरजी कुंदे, निर्मलताई खर्डे, आमचे मार्केट कमिटीचे आमचे सहकारी संचालक जगनप्पा, सारिकाताई डेरले, सदभाऊ खेलुकर, या गावच्या सरपंच ज्यांच्या सत्काराला त्या ठिकाणी येता आलं नाही म्हणून सत्कार केला, या ठिकाणी सुवर्णाताई शिंदे, या ठिकाणी उपस्थित असणारे जे सहकारी विजयभाऊ कार्य असतील, राजेंद्र कुटे, भाऊसाहेब कातकडे, डॉक्टर बच्छाव, बबन दराडे, मधुभाऊ राजोळे, सर्वच उपस्थित, वसंतराव असतील, दोंडमामा असतील, नंदुनी खास करून या कार्यक्रमाचं खूप आठवण करून आमंत्रण दिलं आणि म्हणून सर या ठिकाणी गुढीपाडव्या दिवशी त्या ठिकाणी येता आलं. आज तुम्ही प्रास्ताविक करत असताना ह्या भागामध्ये इंग्लिश मिडियम स्कूलची खरोखर गरज आहे आणि तुम्ही नर्सरी, सिनियर KG, ज्युनियर KG त्याच्यासाठी तर आपल्याला शाळेची पण त्या ठिकाणी शासनाची परवानगीची आवश्यकता त्या ठिकाणी लागत नाही. परंतु आपला जो स्टॉप असेल या मुलांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे. कारण जी संस्कार त्यांच्यावर घडवतो त्या लहान लहान मुलांनाच त्या ठिकाणी जर पालक त्या ठिकाणी काही मुलं पाठवतील जे आपल्याकडे शिक्षक वृंद असतात, शक्यतो लेडीजच त्या ठिकाणी लहान मुलांना सांभाळण्यासाठी ते पण शिक्षक असतात आणि त्यांची एक जबाबदारी खूप मोठी असते. त्या मुलांना जर आपण घडवलं तर पहिलीला गेल्यानंतर फर्स्टला हे सर्व सिनियर ज्युनियरची मुलं एक चांगल्या पद्धतीने ते वाचू शकतात, लिहू शकतात. त्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम त्या ठिकाणी सुरू होईल. ही जागासुद्धा राजेंद्र कार्लेकर यांनी उपलब्ध करून दिली. साईकडा ही बाजारपेठ त्या ठिकाणी आहेत. बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून एक चांगली संस्था, कारण मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेची खूप मोठी संस्था या ठिकाणी आहेत. जिल्हा परिषदची शाळा त्या ठिकाणी आहेत. तर लहान लहान मुलांना खूप प्रवास होऊ नये तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज गुढीपाडवा आहे. मुहूर्त दर अतिशय चांगला आहे आणि गोदाकाठ एज्युकेशन सोसायटी म्हणजे पूर्ण गोदाकाठचे 30-35 गावं
त्या गावातील जनतेने ठरवलं, पालकांनी ठरवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभी राहू शकेल. त्यासाठी सर आपलंसुद्धा खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे. शिक्षण क्षेत्रातच तुम्ही काम करताय. या मुलांना जे काही घडवायचं असतं तो आपल्याला कळस रचायचा असेल तर पहिला पाया त्या ठिकाणी चांगला करावा लागतो. आणि ते पायाच रचण्याचं काम, पाया उभा करण्याचं काम निश्चित आपल्या माध्यमातून, आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली जबाबदारी आहे. खर्डेताई तुम्ही पण त्या संस्थेमध्ये असल्यामुळं, कांगळे सर असतील, तुम्ही असतील, तुमचे सर्व सहकारी संचालक असतील, सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष देऊन ही मुलं असतील, मुली असतील, त्या पालकांना पण त्या ठिकाणी आपण विश्वास करून त्या ठिकाणी दिला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी उद्घाटनाला आपण जातो निश्चितच त्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालतात. हे तर शिक्षण क्षेत्र आहे. त्या शिक्षण क्षेत्रामध्ये सर तुमचा अनुभव पण त्या ठिकाणी आहे, बच्चाव सर पण तुमच्या मदतीला त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं आपली सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे. सायकड्यासारख्या या पंचक्रोशीमध्ये गोदाकाठला म्हटल्यानंतर सायकडा व्यापारी दृष्टिकोनातून खूप मोठं शहर दिवसेंदिवस होत चाललं. हा रस्ता आहे विजूभाऊ त्या ठिकाणी आपल्याला रुंद करायचा आहे. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित काम त्या ठिकाणी राहिले. 5.5 मीटरचा रस्ता 7 मीटरला पण मागच्याच काळामध्ये 6 कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी दिले 7 मीटर करण्यासाठी. तर माझी तर इच्छा आहे, सर्व रस्त्याच्या कडावाल्याने एकदा ठरवलं हा रस्ता जर 10 मीटरचा त्या ठिकाणी झाला तर कायमस्वरूपी त्रास त्या ठिकाणी सर्व गोदाकाठवासियांचा त्या ठिकाणी मिटणार आहे. कारण बाजार समिती त्या ठिकाणी गेली, व्यापाऱ्यांची खडे या ठिकाणी आलेले आहेत, कॉन्क्रिटीकरण मोठ्या प्रमाणावर गावामध्ये परिसरामध्ये आपण चालू केलेले आहे. रस्त्याच्या शिवाय आपण त्या ठिकाणी प्रगती करू शकत नाही. आणि दिवसेंदिवस सायकडा बघितल्यानंतर या बाजार समितीच्या माध्यमातून इथं खूप चांगले दिवस सर्वच आमचे कामगार असतील, व्यापारी मित्र असतील, त्यांनाही त्या ठिकाणी आलेत. आज युद्ध चालू असताना सुद्धा युद्धाचं संकटसुद्धा तुमच्या माझ्यावर या ठिकाणी आलेलं आहे. परंतु एक भारत देश असा आहे का सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा भारत देश. आपण एक चांगल्या पद्धतीने या देशामध्ये राहतो. तिथे वेगवेगळ्या देशांमध्ये भांडणं त्या ठिकाणी सुरू झाले. त्याचा निश्चित त्राससुद्धा तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी सहन करावा लागतो. इथून पुढच्या काळात तर खरं आपण गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, सर्वांनी एकत्र येणं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांनी बरोबर राहणं तीच खरी भविष्य दृष्टिकोनातून त्या ठिकाणी नांदी ठरणार आहे. कारण हे तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचंसुद्धा 28 तारखेला दुर्दैवी असं त्या ठिकाणी निधन झालं. खूप मोठा त्रास या तालुक्यातील जनतेला किंवा राज्यातील सर्वच शेतकरी बांधवांना, त्या माता भगिनींनासुद्धा त्या ठिकाणी झाला. तरीसुद्धा आपली पुढची खूप मोठी जबाबदारी आहे. येणारा प्रत्येक दिवस आपण चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी कसं करू शकतो त्या दृष्टिकोन प्रयत्न करावे. आणि पुढचे दिवस निर्मलताई खूप लेट नाही, जे दुसरं महायुद्ध झालं, तिसरं महायुद्धसुद्धा होण्याची दाट शक्यता साधारणतः 26मध्ये नाही तरी 27मध्ये त्या ठिकाणी होणारच आहे. आणि त्यामुळं सर्वांनीच आपण आपलीसुद्धा काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. का ज्या ज्या काही जाती जमाती आहेत खूप त्रास त्या ठिकाणी होतो. अमेरिकेसारखं एक बलाढ्य राष्ट्र झाल्यानंतर ते कोणाचंही त्या ठिकाणी ऐकून घेत नाहीत. युद्ध त्या तिकडे झालं, परंतु इकडे गॅसच्या टाक्या असतील, आज हॉटेल व्यवसाय असेल, डिझेल पेट्रोल असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास कारण नसताना आपल्याला त्या ठिकाणी सहन करावा लागतो. आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा अशा गोष्टी त्या ठिकाणी घडतील. वातावरणाने बदल त्या ठिकाणी होत चालला, निसर्ग त्या ठिकाणी आपल्याला साथ देत नाही. त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्याची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज कांगळे सर गुढीपाडवा आहेत, मराठी वर्ष या ठिकाणी सुरू होतं. या चांगल्या दिवशी त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आपण या शाळेची सुरुवात त्या ठिकाणी करतात. तसं आमचा मित्र इथं ऊर्जा अकॅडमीचं खरं तर किरण सानपने सुद्धा एक चांगलं काम या परिसरामध्ये त्या ठिकाणी सुरू केलं. त्यालासुद्धा भेटत असताना आम्ही सातत्याने सांगतो की जे जे काम करायचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने करा. त्या मुलांवर चांगले संस्कार त्या ठिकाणी झाले. तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त पोलीस भरती खूप मोठ्या प्रमाणावर आता पण राहील आणि पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. त्या अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीला त्या ठिकाणी चांगले मुलं जर तयार झाले तर मुंबईला तर आम्ही बघतो सर्व ग्रामीण भागातलेच मुलं त्या ठिकाणी भरतीसाठी येतात आणि शहरातले मुलं कोणी जायला त्या ठिकाणी तयार होत नाही. अशा पद्धतीने ते अकॅडमी त्या ठिकाणी काम करणार आहेत. या गोदाकाठ एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या मुलांना चांगल्या प्रकारचं जर शिक्षण मिळेल
एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांच्याबद्दल मला थोडीशी माहिती आमच्या पालकांना आणि आमच्या स्नेहींना द्यावीशी वाटते. माननीय डांगळे सर हे गेल्या 38 वर्षापासून क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व काही कार्य करतात. गेल्या 38 वर्षापासून विशेषतः इंग्रजी विषयाच्या माध्यमाची जे विद्यार्थी आहेत त्यांना ते शिक्षण देतात आणि इंग्रजी विषयाविषयी वेगवेगळ्या प्रकारची व्याकरणाची पुस्तकं इत्यादी त्यांची प्रकाशित झालेली आहेत. साप्ताहिक गोदाकाठ आणि साप्ताहिक शिवारपण या वर्तमानपत्राचे संपादक म्हणून ते काम करतात आणि त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. इतकी नावं घेणं इथे शक्य नाही, पण तरी त्यातल्या त्यात आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकमान्य गौरव पुरस्कार, जगमित्र पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेले आहेत. 2007 पासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना ते इंग्रजी विषयाचे धडे देतात आणि सध्या तर आता या शाळेची धुरा सरांनी घेतलेली आहे, पण याच्या पलीकडेही सरांचं कार्य आहे. जसं की नाशिक शहरामध्ये बच्छाव क्लासेस नावाने जी नामांकित संस्था चालते त्या संस्थेमध्ये माननीय बच्छाव सरांसोबत ते गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सरांच्या सोबतीने काम करतात. त्याचबरोबर सरांचे स्वतःचे क्लासेस देखील आहेत आणि आनंदाची बातमी म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत जबाबदारीने ते कार्य करतात आणि विद्यार्थी घडवत असतात. ग्रामीण भागामध्ये प्री स्कूल काढावी हे त्यांचं विशेष स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न साकार होतं आहे आणि आपण त्या स्वप्नाचे आपण साक्षीदार आहोत. नेहमीच आपली साथ सरांना असेलच. धन्यवाद सर. खूप धन्यवाद. यानंतर मी भाजपाचे अध्यक्ष दिगंबर गीते सरांना विनंती करते. इथला कार्यक्रम संपल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम वरती होईल त्यांच्या सूचनेनुसार. प्रास्ताविकामध्ये मुद्दामून जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु या परिसराची गरज ओळखून काकाजी मी गेल्या 38 वर्षांपासून या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहे, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि अशा माध्यमातून काकाजी आपलेच कार्यकर्ते पूर्ण तालुक्यातले माझ्या पाठीशी उभे आहेत. करंजगाव असेल, चापडगाव असेल, सायखेडा असेल, पूर्ण परिसरातले सायखेडा, चांदोरी वगैरे सगळे परिसरातले कार्यकर्ते माझ्या पाठीमागे मी या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून आहेत आणि त्यांचे सहकार्य म्हणूनच मी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. पुढच्या वर्षापर्यंत प्रायमरी स्कूल सुरू करण्याचं माझं मानस आहे. आमचे राजेंद्र कुटे बसले, भाऊसाहेब कातकडे बसले, यांचं सगळ्यांचं मला सहकार्य आहे, वसंत अण्णांचं आहे आणि हे करत असताना या ठिकाणी बघा 4 क्लासरूम केलेत, ऑफिस आहे, स्टाफ घेतला आहे, 4 शिक्षक आहेत, मॅनेजर आहे, आंटी आहे लहान मुलांना सांभाळण्यासाठी आणि त्याचबरोबर 2 बस ड्रायव्हर पण आहेत आणि परिसरामध्ये ही चांगली सुविधा उपलब्ध करून देतोय मी. एवढंच या प्रसंगी सांगेल. पुढील कार्यक्रम सुरू करूया. प्रयत्न सुरू केलेला आहे. लहान मुलांना एक प्री प्रायमरी स्कूल सुरू केलेलं आहे इंग्लिश मीडियम. आमच्या भागात इंग्लिश मीडियम नव्हतं आणि मग ती गरज बघून आम्ही आज इंग्लिशचं महत्त्व किती आहे आणि त्याची गरज कशी आहे ही बघून आम्ही हे स्कूल सुरू केलं आहे. लहान मुलं आईनंतर आमच्याकडेच येणार आहेत, त्यामुळे आमचा स्टाफ खूप चांगला आहे. तो आपल्याकडे एक म्हण आहे, आई मरो मावशी जगो, तशा आमच्या मावश्या सगळ्या स्टाफ त्यांची चांगली काळजी घेतील याची मला खात्री आहे. एवढंच सांगते मी. आणि तुमच्या सगळेजण आलेत आणि आमच्या ह्या स्कूलला तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला, जो आशीर्वाद दिला आहे त्याचे मी धन्यवाद मानते. जय हिंद. संस्था सरांनी सुरू केलेली आहे आणि आज पाडव्याचा शुभ मुहूर्तावरती सांगा. गोदाकाठ एज्युकेशन सोसायटी संचलित ब्राईट फ्युचर्स प्री प्रायमरी स्कूलचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाला. आता ह्या स्कूलचं यशस्वी होणं हे मला तरी पूर्ण खात्री की यशस्वी होणारच, कारण एक तिचं नाव जरी पाहिलं आपण तर काय आहे, ब्राईट फ्युचर. तिच्या नावातच ब्राईट फ्युचर आहे, ते होणारच आहे. दुसरं, संस्थेची स्थापना गोदावरी एज्युकेशन सोसायटी करते आहे, म्हणजे गोदावरीच्या अगदी पवित्र भूमीमध्ये ही संस्था काम करणार आहे. निर्मलाताई खर्डेंसारखं मातृतुल्य व्यक्तिमत्व सोबत आहे. आणि दुसरं म्हणजे
जे संस्थेचे अध्यक्ष आहेत डांगळे सर, त्यांचा या शिक्षण क्षेत्राशी प्रचंड मोठा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांचा आणि तो सगळा अनुभव इकडे कामाला येणारच आहे. आणि मी तर म्हणेल बचाव क्लासेसचा संचालक बचाव सर या नात्याने ते गेली 20-25 वर्षे ते बचाव क्लासेसचे आधारस्तंभ होते. आता ते स्वतःसाठी करतायत, तर स्वतःसाठी करताना ते किती छान पद्धतीने करतील यात मला कुठलीही तिळमात्रही शंका नाही. आणि फक्त सरांना मी जाता जाता एवढंच सांगेन, सरांना आणि सरांच्या स्टाफला, की आपलं प्री प्रायमरी स्कूल आहे. ही जी लहान लहान मुलं येणार आहेत यांना अगदी हातात पेन पेन्सिल धरण्यापासून शिकवायचं आहे. ही आजपर्यंत आईच्या मागे पुढे करणारी ही लेकरं आहेत, छोटी छोटी बाळं आहेत. त्यांना आपल्याला आईपासून इकडे आणायचं, इथे बसवायचं 3 तास 4 तास. ही तेव्हाच बसतील जेव्हा आईसारखीच माया इथे त्यांना भेटणार आहे. तेव्हा माझ्या सगळ्या स्टाफला सुद्धा काय सांगणार आहे की तुम्हाला पण त्या मुलांची आईच व्हायचं आहे, मावशीच व्हायचं आहे. आणि जेव्हा मुलं आईला सोडून तुमच्यामध्ये 4-5 तास रमतील आणि त्यांना घरी जायच्या ऐवजी शाळेमध्ये जास्त आनंद जेव्हा मिळायला लागेल, तेव्हा ही शाळा अगदी 100% नावारूपाला येणारे, नको तेवढा प्रतिसाद मिळणारे. आणि मी तर सरांना आणि ताईंना हे पण सांगेल की इथवर थांबू नका, अगदी पुढेपर्यंत चला. अगदी प्री प्रायमरी ते 12वीपर्यंत युनिट तयार करा आणि तुम्हाला नक्कीच या परिसरामध्ये प्रतिसाद मिळणार आहे. तुम्हाला बचाव क्लासेस परिवाराच्या वतीने खूप खूप सदिच्छा, शुभेच्छा. धन्यवाद. चे नेते लाडके आमदार दिलीप काकाजी बनकर आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेबजी क्षीरसागर आणि उपस्थित राजाभाऊ डोकळे, दिगंबर नाना गीते, शिव पाटील गडाख, ताई डेरले, ताई जगनप्पा आणि सदाशिवराव केलुकर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक माननीय बच्चाव सर, या सर्वांचं आणि आपल्या उपस्थितांचं सर्वांचं मी स्वागत करतो. प्रास्ताविक करताना मी असं सांगेल की काकाजी मागच्या 38 वर्षांपासून या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या परिसराची जी गरज आहे ती गरज ओळखून या ठिकाणी प्री स्कूल या ठिकाणी सुरू करतोय. ती सुरू करताना एक रजिस्टर्ड संस्था केलेली आहे आणि त्या माध्यमातून एक इंग्लिश मिडियमचं प्री स्कूल या ठिकाणी चालू होतं आहे आणि त्याची सुरुवात काकाजींच्या हस्ते होतोय. त्याचा मला विशेष आनंद होतोय. काकाजी या ठिकाणी विद्यार्थी भरपूर आहेत, परंतु स्कूल नाही आहे. इंग्लिश मिडियमचं स्कूल सायकेडा नाही आहे, परिसरात पण नाही आहे. निफाड, चांदोरी, त्यानंतर सिन्नर आणि नाशिक या ठिकाणच्या सगळ्या बसेस येतात आणि इथून मुलांना तिकडे घेऊन जातात. मग छोट्या मुलांना प्रवास करणं थोडंसं अवघड होऊन जातं आणि त्यांची ही गरज ओळखून आणि मग मी इथं या ठिकाणी अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी मला आमचे मित्र राजेंद्र कार्लेकर यांनी सुद्धा जागा उपलब्ध करून दिली. या ठिकाणी सर्व व्यवस्था प्ले ग्राउंड सहित त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे मला हे शक्य झालं. आता यानंतर रीतसर प्रास्ताविकात मी काकांचा जास्त वेळ घेणार नाही. आम्हाला या स्कूलसाठी ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या नंतर सविस्तर मी तुमच्याशी बोलेल टप्प्याटप्प्याने. आता प्रथमतः काकाजींना मी विनंती करतो की प्रथमतः स्कूलचं वरती आपण उद्घाटन करू आणि त्यानंतर पुन्हा खाली स्थानपन्न.